नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त मस्त असाल। मी वर्षाच आयुर्वेदात रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आपण चहाच्या रेसिपीची सिरीज आहे तर ती सुरू करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला महत्त्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे नारळाचं दूध। एकदम सात्विक दूध आहे हे। आता बऱ्याचपैकी लहान मुलांना म्हशीचं किंवा गायचं दूध हे पचायला जड असतं, त्याच्यामुळे नारळाचं किंवा बदामाचं दूध तुम्ही देऊ शकता। त्याच्यामध्ये नॅचरली गोडपणा आहे आणि पौष्टिक आहे, सात्विक आहे, ते पचायला जड नाही, खूप सोपं आहे। त्याच्यामुळे हे दुधापासून खूप सारे पदार्थ आपण बनवणार आहोत, म्हणून म्हटलं चला पहिली रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करावी। नारळाचं दूध कसं बनवायचं आणि पटकन दूध होतं हे बनवायचं, त्याच्यामुळे तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला ओला नारळ पाहिजे आहे। म्हणजे ते नारळ पाणी पितो तो सुद्धा नाही आणि जे खोबरं असतं सो ते सुद्धा नाही, जो आपण देवाला अर्पण करतो सो तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे। आणि फोडण्याची एकदम सोपी पद्धत आहे, आपल्याला जास्त तामझाम करायची गरज लागत नाही। त्याच्यावरती सर्व साल जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे ठोंब्याच्या साहाय्याने। नारळावर अशा 3 प्रकारच्या लाईन असतात, सो त्याच लाईनवर आपल्याला ठोंब्याच्या साहाय्याने असं हातामध्ये घेऊन 2-3 वेळेस मारलं तरी देखील मधोमध आपला नारळ फुटला जातो। तर तो नारळ काढून घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता एक अख्खा नारळ घ्यायचा आहे आपल्याला, तो कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही 2 ते 2.5 ग्लास दूध बनवू शकता। मोठा ग्लास असेल तर 2 ग्लास आणि छोटा ग्लास असेल तर म्हणजे मिनिमम अर्धा लिटर दूध आपण या नारळामध्ये बनवू शकतो। तर अगोदर थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकलं तरी देखील चालतं, किंवा मग डायरेक्ट पाणी जेवढं दूध पाहिजे तेवढं पाणी आणि ते तुकडे एकत्र करून मिक्सरला मस्तपैकी बारीक याची पेस्ट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे। आणि एक सुती कापड अंथरून घ्यायचं आहे, त्याच्यावर सगळं जे प्युरी आपण काढली आहे सो ते टाकून घ्यायचे आहे। आणि सुतीच कापड या ठिकाणी मी शक्यतो सजेस्ट करेन, चाळणी वगैरे नाही, त्याच्यामुळं खूप मस्त घट्ट दूध बनून आपल्याला तयार होतं। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वस्त्र काळ करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। खरंच खूप छान दूध लागतं हे। आणि लहान मुलांसाठी जर पीत नसतील आपलं गाईचं म्हशीचं दूध तर हे दूध तुम्ही नक्की एकदा तरी मुलांना बनवून द्या। याच्यामध्ये साखर टाकायची गरज नाही, कारण की जसं निसर्गाने दिले आहे सो तसंच त्याच्यामध्ये गोडवा उतरलेला आहे, त्याच्यामुळं आरोही तो खूप एन्जॉय करते हे दूध। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना हे नक्की दूध एकदा तरी बनवून द्या। निसर्गाला सांभाळा, निसर्ग आपल्याला सांभाळेल हेच शेवटी सांगते। आणि हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया एका छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये, सात्विक रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, बाय बाय।